आज नाव पण इतकी सुंदर आहे की सुमेधानं संकल्प केला होता की मला सूर्यासारखं व्हायचंय आणि मग सूर्य प्रशांत झाला. प्रशांतनी त्या ठिकाणी काय विवेकाचं अनुसरण केलं तर तो महेंद्र सारखा जाऊन धम्मदूत झाला. सो म्हणजे ही जी गोष्ट आहे सो ती इथं स्पष्टतेने जाणवली की आपल्याला कल्याण मित्र म्हणतो पण नेमका काय भाव आहे. आणि आज स्पष्टपणे एक गोष्ट ती जाणवली की ही जी भूमी आहे ही अनेक अरहंत या भूमीतून तयार झालेली भूमी. अनेक जण या भूमीत अरहंत तर झाले आणि अनेक जण त्या अरहंत होण्याचे साक्षीदार सुद्धा झाले. तर ही मार्गफल लाभी लोकांची भूमी आणि त्या भूमीत आपण तपलोय म्हणून तर असं झालं. अरे झालं म्हणजे असं नाही की हा डोळे उघडून झालं. सो आत काम करत करत झालं असं ती फिलिंग्स आली. आणि मग त्या ठिकाणी हे जे आहे त्यांची मेहनत त्यांचा संकल्प. कारण मी एकदा दादांना बोललो होतो, दादा हे जे लेण्या चैत्य स्तूप मूर्ती काही बोधिवृक्ष हे लावताना निर्माण करताना जस्ट करायचंय म्हणून केलेलं नाहीये. तर हे करताना हे योग्य धम्म विनयशील भिक्षूंच्या मार्गदर्शनाखाली तयार केलं गेलं. आणि दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये ज्या व्यक्तींनी केलं किंवा ज्या व्यक्तीचा संकल्प आहे करायचा त्याचा आणि ज्या व्यक्ती करतात त्यांचं सुद्धा एक अधिष्ठान आहे. म्हणून या अधिष्ठानाच्या याच्यावर हे तरले की त्यांचं अधिष्ठानच आहे की जोपर्यंत बुद्ध शासन आहे तोपर्यंत ही वस्तू राहावी. दुसरी गोष्ट जो कोणी हित येईल तो उद्देशच आहे स्तूपाचा चैत्याचा की त्याला एक पुण्य मिळेल आणि दुसरं जे साधना करण्यासाठी येतील त्यांना त्या ठिकाणी ते बुद्ध धातू ते धम्म धातू ते निब्बाण धातू त्या ठिकाणी प्राप्त होणार. म्हणजे एक तयार करणं आणि एक ऑलरेडी तयार आहे. सो जे फिलिंग झालं तर हे अधिष्ठानाने बनलेलं आहे, अधिष्ठानाने तयार केलेलं आहे आणि याचं सौंदर्य अप्रतिम आहे. आणि हे बुद्ध शासन जोपर्यंत राहणार आहे तोपर्यंत ते खरंच ते व्हायब्रेशन आणि आपण इथं येऊन ते वाढवतो म्हणजे स्वतःही लाभ घेतोय आणि करतोय. आणि या ठिकाणी जे मेत्ता सेशन झालं सो ती जी मेत्ता आहे अशी मेत्ता करायला कुठं मिळत नाही. आपण जेव्हा मेत्ताला बसतो सारे प्राणी सुखी सर्वांचं मंगल होतो सर्व मंगल असं काहीतरी होतं. म्हणजे इथं जाणवल्यानंतर जे तथागत मेत्ता सूत्र सांगितलं अहंग वेरो अव्यापजो अनुभव सुखी अत्तान परिवार हे रिअल आहे की आपण स्वतःला भरून टाकतोय मैत्रीने आणि मग ती पाठवतोय. आज विचार हा आला नेमकं कोणता शत्रू आहे बाबा कुणाला देऊ. तर शत्रू तर नाहीये पण हा कोणाशी तर मनभेद झालाय ठीक आहे. अरे तटस्थ व्यक्ती कोण आहे. तटस्थ तो कोणच नाही. कोण आहे मग एक माणूस तिथं बसला ठीक आहे. म्हणजे विचार करावा लागला एवढं म्हणजे भरून गेलं. सो मेत्ता द्यावी नाही लागली की दिली गेली आणि देता असं फील झालं की इथं बसलोय का नाही की तिथं जाऊन दिली. म्हणजे जे आपण फक्त ऐकलेलं आहे की समंता चक्क वालेसो. अरे किती जणांना देऊ म्हणजे मला रोज बसावं लागेल मेत्ता द्यायला हे आज कळलं. आज म्हणजे हिथं देताच एवढा वेळ झाला परंतु अजून किती जण आहे अपमानो बुद्धो अपमानो धम्मो अपमानो संघो. सो ती फिलिंग आणि ती लेणीचं महत्व आता लोक आतापर्यंत येतात आणि हे चित्र हे कला हे नागराज आहे हे असं आहे ते तसं आहे. परंतु तिथं जर कुणाला विचारलं की ह्या दोन पायऱ्यांचा अर्थ काय ते काय म्हणते पायऱ्यांचा अर्थ काय हे बघ ना सुंदर. तर पहिल्याच पायरीचा अर्थ आहे धम्म आणि विनय. ते क्रॉस करूनच आपल्याला बुद्धांकडे जाता येतं त्याशिवाय जाताच येत नाही. तर तो खूप लेणीचं सौंदर्य खूप आहे. आपण अभ्यास तोही आहे परंतु हिथं येऊन फील करणं महत्वाचं. कारण ही मेन चैत्य स्तूप आणि विहार आहे आणि तिथं असंख्य प्राणी विमुक्तीला प्राप्त झाले. त्यांनी मोक्ष अथवा निब्बाण मिळवलेलं आहे. आणि अशांची तर गणनाच नाही की त्यांनी पुण्य प्राप्त केलं अनुत्तर पुण्य प्राप्त केलं. परंतु जे माझ्याने मार्ग फल प्राप्त केलं ते असंख्य जीव आहे. म्हणून खरंच जे सेशन दादा या
विनयदादाला सोबत घेऊन सुरू केलंय ते अप्रतिम स्वरूपाचं आहे. आणि मला असं वाटतं की बीज रोवलंय, त्याला चांगली पालवी फुटली आहे आणि याचा वटवृक्ष व्हायला वेळ लागणार नाही. भविष्यात एक दृश्य मला असं दिसलं की कानाकोपऱ्यात एक जागा राहायची नाही की सेशन असं होईल की सगळे लोक बसलेत आणि ते फील करतात भले एक तासासाठी. तर हे आपण कधीच ब्रेक नाही करावं. जसं मी यांना पण म्हणेन की जसं वेळ मिळेल तसा एक सर्वांना घेऊन चलो आणि 1 तास बसून, भले तुम्ही अनुभव शेअर नका करू, काय नका, बसून इतरांना प्रेरणा मिळेल असं 4-5 जण येऊन महिन्यातून या, 15 दिवसातून या आणि वेळ ही एनर्जी काय झाली मला असं वाटतं, ही एनर्जी धम्मांचं दुर्दंबर हे करायला फार मदत करेल. तुमचं भौतिक सुद्धा आणि पारमार्थिक सुद्धा प्रगतीकडे जाण्यासाठी ही मेत्ता खूप काम आहे. आणि सगळं वातावरण त्या ठिकाणी नक्की बघू.